आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे टॉपची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची। तुम्ही इथं बघू शकता। पहिल्यांदा आपण फ्रंट साइडची स्टिचिंग करून घेऊयात। फ्रंट साइड इथं घेतलेली आहे। आता स्टिचिंग करता वेळेस समोरच्या साइडने थोडासा मी इथं कर्व असा आकार देऊन घेत आहे। तुम्ही इथं बघू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते सांगणार आहे। हा जो टॉप आहे तो बिना अस्तराचा आहे। गळ्याच्या साइडने थोडासा कर्व असा आकार देऊन घेतलेला आहे। त्याआधी आपण साइडने व्यवस्थितपणे एक एक टीप टाकून घ्यायचा आहे। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने साइडने टीप टाकून घ्यायचा आहे। दोन्ही पण साइडने एकदा तुम्ही पाहाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल। कटिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आता मी तुम्हाला स्टिचिंग सांगत आहे। दोन्ही पण साइडने पट्टी जी आहे फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। मैत्रिणींनो, तुम्ही टॉप असो किंवा ब्लाउज असो ते व्यवस्थितपणे स्टिचिंग केला पाहिजे। त्याला फिनिशिंग पण येणं खूप महत्त्वाचं आहे। दोन्ही साइडने स्टिचिंग झाल्याच्या नंतर गळ्याच्या साइडने आपण पट्टी जी आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पट्टी जी आहे ते मी कट करून घेतलेली आहे। ज्यावेळेस आपण टॉपची स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला फक्त पट्टी जी आहे ते फोल्ड करून घ्यायचा असते। व्यवस्थितपणे पट्टी वरच्या साइडने घ्यायचा आहे आणि साइडने स्टिचिंग करून घ्यायचा आहे। स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। टॉपची ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला गोट लावायचा नाही, फक्त पट्टी फोल्ड करायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। आता तेच पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आतल्या बाजूने फोल्ड केल्याच्या नंतर वरच्या साइडने पण इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। वरच्या साइडने स्टिचिंग केल्याच्या नंतर फिनिशिंग खूप सुंदर येते। तुम्ही इथं बघू शकता। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत, ज्यांना टॉप शिवायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। एकदा तुम्ही पाहिलात तर नक्की तुमच्या लक्षात बसेल। अशाच पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। आता इथं पूर्णपणे स्टिचिंग झाल्याच्या नंतर साइडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। गळ्याला आकार दिल्याच्या नंतर समोरच्या साइडने कर्व असा आकार दिलेला आहे, त्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे। समोरच्या साइडने मला बटन जे आहे ते लावायचं आहे, त्यासाठी अशा पद्धतीने आतल्या बाजूने कपडा जो आहे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि स्टिचिंग करून घ्यायचं आहे। दोन्ही पण साइडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। टॉपची फ्रंट साइडची स्टिचिंग मी तुम्हाला सांगत आहे, त्याच्यानंतर बॅक साइडची पण स्टिचिंग मी सांगणार आहे। आता व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर येते। अशा पद्धतीने साधा टॉप आहे बिना अस्तराचा। अशाच पद्धतीने बॅक साइडची पण स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। आता हे बॅक साइड घेतलेली आहे। आता बॅक साइडच्या साइडने
टीप टाकून घ्यायचा आहे। दोन्ही पण साईडने टीप टाकून घ्यायचा आहे। बॅक साईडला आपण कॉलर अटॅच करणार आहोत। हा जो टॉप आहे घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते। छोट्या मुलींसाठी हा टॉप आहे। हा जो कपडा आहे तो कॉटनचा आहे, स्मूथ असा। दोन्ही पण साईडने स्टिचिंग झाल्याच्या नंतर आता फ्रंट आणि बॅक व्यवस्थितपणे इथं अटॅच करून घ्यायचा आहे। फ्रंट साईड वरच्या साईडने घ्यायचा आहे उलटा करून आणि बॅक साईड खालच्या साईडने ठेवायचा आहे सोयीशा करून। शोल्डरच्या साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। एकदा तुम्ही बघाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल। हा जो कपडा आहे आता पलटून घ्यायचा आहे। तुम्ही इथं फिनिशिंग बघू शकता। हा जो टॉप आहे तो बिना बाहीचा आहे, बाही अटॅच करणार नाही मी। आता कॉलर याला अटॅच करूयात आपण। कॉलर अटॅच करण्यासाठी व्यवस्थितपणे इथं माप घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं कॉलर हवा आहे तेवढं इथं व्यवस्थितपणे इंची टेपने माप घ्यायचं आहे। इथं गोष्ट हे लक्षात ठेवायचं आहे, जेवढं आपल्याला कॉलर हवा आहे तेवढं इथं माप टाकून घ्यायचं आहे इंची टेपने व्यवस्थितपणे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कॉलरचा माप घेत आहे। म्हणजे आपल्याला जेवढं कॉलर हवा आहे तशा पद्धतीने आपण माप घ्यायचं आहे। 17 आहे तर 17 इंचाची एक पट्टी घ्यायचा आहे आणि त्या पट्टीला व्यवस्थितपणे माप जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर पट्टी फोल्ड करून व्यवस्थितपणे कॉलरला व्यवस्थितपणे आकार देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, कॉलरसाठी व्यवस्थितपणे इथं आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। कर्व असा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जेवढं आपल्याला कॉलर हवा आहे त्याप्रमाणेच पट्टी जी आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कॉलरचा टॉप स्टिचिंग करू शकता। दोन्ही पण साईडने स्टिचिंग करायचं आहे। कॉलरची जी पट्टी आहे ते प्रॉपर पद्धतीने माप घेऊनच स्टिचिंग करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता। आता कपडा जो आहे तो वरच्या साईडने घ्यायचा आहे, दोन्ही पण साईडने अशा पद्धतीने। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा चेक करायचा आहे आपल्याला कॉलर किती पाहिजे, त्यानुसार आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला कन्फ्यूज व्हायला नको, छोटा किंवा मोठा कपडा व्हायला नको कॉलरचा, त्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। आपल्याला जेवढं कॉलर हवा आहे
तेवढं माप घेऊन साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने साईडचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉलर जे आहे ते अटॅच करून दाखवते। तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। कॉलर मी बनवून घेतलेला आहे। व्यवस्थितपणे पट्टी जी आहे कॉलरची बनवलेली आहे। टॉपचा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे। आता जिथपर्यंत आपण मार्किंग केलेली आहे तिथून व्यवस्थितपणे पट्टी जी आहे कॉलरची ते पकडायची आहे आणि स्टिचिंग करायचं आहे। जिथं मी मार्किंग केलेली आहे प्रॉपर पद्धतीने तिथूनच कपडा पकडायचा आहे पट्टीचा आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही आणि व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करायचं आहे। कॉलरचा टॉप ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस पूर्ण फिनिशिंग कॉलरमध्ये असते। कॉलर एकदम परफेक्ट आला पाहिजे तरच टॉपचा जो लुक आहे तो खूप छान दिसतो। त्यासाठी स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे। थोडासा वेळ लागला तर हरकत नाही, पण स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करायचं आहे। कॉलर व्यवस्थितपणे आपण स्टिचिंग केल्याच्या नंतर टॉपचा लुक खूप सुंदर येतो। तुम्ही इथं बघू शकता स्टिचिंग झालेली आहे आणि त्याच्या वरतून एक स्टिचिंग करून घ्यायचं आहे। कॉलरची जी पट्टी आहे ते एकदम व्यवस्थित बसते टॉपला, त्यासाठी वरून एक टीप टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे। ज्यावेळेस आपण कॉलरचा टॉप स्टिचिंग करतो त्यावेळेस फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। टॉप असो किंवा ब्लाऊज असो त्याला फिनिशिंग आली पाहिजे आणि तो फिटिंगला पण खूप परफेक्ट बसला पाहिजे। अशा पद्धतीने मैत्रिणींनो आपल्याला माप घ्यायचे आहेत। पूर्णपणे आता स्टिचिंग झालेली आहे कॉलरची। तुम्हाला मी इथं फिनिशिंग दाखवते। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने कॉलर जे आहे ते व्यवस्थितपणे आलेलं आहे। फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। त्याच्यानंतर बाहीच्या साईडने आपल्याला पट्टी जी आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला बाही अटॅच करायची नाही, त्यासाठी पट्टी जी आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे। दोन्ही पण साईडने पट्टी जी आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता पट्टीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि स्टिचिंग करायचं आहे। दोन्ही पण साईडने अशाच पद्धतीने पट्टी जी आहे फोल्ड करायचं आहे। स्टिचिंग झाल्याच्या नंतर ते जे पट्टी आहे खालच्या साईडने फोल्ड करून स्टिचिंग करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीनेच तुम्ही टॉपची स्टिचिंग करायचं आहे। आता हे पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो। व्यवस्थितपणे इथं पट्टी जी आहे फोल्ड करून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या पण साईडची पट्टी जी आहे ते फोल्ड करून घेतलेली आहे मी। आता फिटिंग टाकून घेऊयात। टॉप जे आहे ते पूर्णपणे उलटा करायचा आहे आणि बटन पण मी इथं अटॅच करून घेतलेला आहे। आता आपण फिटिंग टाकून घेऊयात। फ्रंट आणि बॅक एकदम प्रॉपर पद्धतीने आलेला आहे, छोटा किंवा मोठा होत नाही। ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेसच आपण परफेक्ट माप घेतले पाहिजे।
आता इथं फिटिंगचा माप मी ऑलरेडी टाकून घेतलेला आहे. त्यालाच व्यवस्थितपणे इथं पकडून मी फिटिंग टाकून घेत आहे. ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेस परफेक्ट माप घेतले पाहिजे. आता व्यवस्थितपणे इथं फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता. मी इथं व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घेत आहे. सहा वर्षाच्या मुलीसाठी कॉलरचा टॉपची मी तुम्हाला स्टिचिंग सांगितलेली आहे. कटिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि स्टिचिंग पण सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचा आहे. ज्या नवीन मैत्रिणी आहेत, ज्यांना टॉप ब्लाऊज स्टिचिंग करण्याची इच्छा असेल तर तुम्ही व्हिडिओ बघून शिकू शकता. दोन्ही पण साईडने फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने फ्रंट आणि बॅक एकदम प्रॉपर पद्धतीने आलेला आहे. छोटा किंवा मोठा झालेला नाही. दोन्ही पण साईडने स्टिचिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही पण साईडने फिटिंग टाकल्याच्या नंतर तुम्हाला मी इथं फिनिशिंग दाखवते. फिनिशिंग खूप सुंदर येते मैत्रिणींनो. फिनिशिंग ही आलीच पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता. अशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे. खूप सुंदर आलेली आहे. पूर्णपणे टॉपची स्टिचिंग झालेली आहे.